कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ह्या लोकांसाठीच करते ना शिवा, काय करते ते भैयाजी, तेव्हा मी तिचं कौतुक करतो ना। बरोबर, तेव्हा मी करते ना तिचं कौतुक। मग आता कौतुक करायला काय झालं? वाचवलं ना त्या पोरीसने। काय काय झालं? एक मिनिट थांबा, कसले पैसे? शिवा, मी सांगते तुला, तू त्या दिवशी त्या गुंडांबरोबर मारामारी केलीस की नाही त्या पोरीसने वाचवायसाठी, तर म्हणत्यात आमचं नुकसान झालंय म्हणून त्याचे पैसे द्या। नाही, पण नुकसान नाही झालं असं नाही म्हणणार आजी मी। नुकसान तर झालंय बरोबर आहे, आणि पैसे मी देईन, पण तुम्हाला प्रॉब्लेम यात नाहीये। प्रॉब्लेम यात आहे की तुम्ही ज्या हिमतीने आता पैसे मागायला आलात ना, त्याच हिमतीने त्या मुलींची छेड काढताना आला असतात ना, तर एवढं सगळं झालं नसतं ना। हे आता बोला ना, आता काय तुमच्या मुलीची छेड काढायची वाट बघताय का? आता बोला की, बोबडी का वळली? माना खाली घालतात, लाजा वाटत नाही। हे घ्या तुमचे पैसे, मी कमी असतील तर मी देईन हळूहळू। आई थांब जरा, हे बघा, नुकसान ना गुंडांमुळे झालंय, आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन मी त्यांना देईन, पण तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्या हिमतीने इथे आलायत ना आता, त्याच हिमतीने ना त्या गुंडांना सामोरं जायचं। नाही, तुम्ही बसाल शांत, पण उद्या उठून वस्तीतल्या माझ्या बहिणीला जर त्रास झाला आणि कोणी छेड काढायला आलं ना, तर ही शिवा शांत नाही बसणार। या तुम्ही आता निघा। शिवानी, हे लोक गप्पपणे निघून गेले म्हणजे तू बरोबर वागतेस असं नाहीये। तू जे वागतेस ना ते चुकीचं वागते। लोक दारात आले आपल्या भांडायला। काय चाललंय तुझं? हे का आलीस ग तू इथे? का आलीस ते घर सोडून? सोडून नाही, हाकललंय तिला। तरी म्हणलं चिचुंदरी कशी नाही वळवळली, तुला विचारलं होतं? आणि शिवा करते समजा कुणासाठी करते? ह्या लोकांसाठीच करते का नाही? काय चुकीचं बोलते ती? पण आई, अगं शिवानी, एक शब्दही बोलू नकोस। तू ते घर सोडून इथे आलीस म्हणजे इथे येऊन वाटेल ते करशील असं नाहीये। आपल्या दारात पोलीस आले, हे लोक आले भांडायला। सगळे प्रकार थांबव शिवानी, नाहीतर मला मोठं पाऊल उचलावं लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।